Hello everyone and a warm welcome to this session of your English class. आज आपण एक पोयम वाचू. खूप छानशी पोयम आहे, मिनी अँड विनी अ ललाबाय. ललाबाय म्हणजे काय असतं? आपण जी अंगाई म्हणतो ना तिला म्हणतात ललाबाय. तर माझ्या म्हणजे मानसी बरोबर आज तुम्ही वाचाल मिनी अँड विनी अ ललाबाय. चला पाहूया ही पोयम, याच्यामध्ये काय म्हणजे आहे. तर आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती हे दिसत असेल, मिनी अँड विनी अ ललाबाय. ही जी तुमची पोयम आहे 2.1 ही आपण वाचू आता. तर मिनी अँड विनी हे काय, हे दोन नाव आहेत, दोन लहान मुलींचे नाव आहेत. तर त्यांना झोपवाय करता काय होतंय, अ ललाबाय म्हणजे एक अंगाई म्हटली जाते. ती ह्याच्यामध्ये आहे, या पोयम मध्ये ती अंगाई आहे. खूप छान आहे, खूप छान जे शब्द आहेत ते चला वाचूया आपण. Minnie and Winnie slept in a shell. Sleep, little ladies, and they slept well. Pink was the shell within, silver without. Sounds of the great sea wandered about. Sleep, little ladies, wake not soon. Echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the croft. Wake, little ladies, the sun is aloft. अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. हे अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन जे आहेत हे फार महान लेखक आहेत इंग्लिशचे. यांनी खूप छान छान कविता आणि जे आहे लेख लिहिलेले आहेत. टेनिसन जे आहे मूळतः हे कवी आहे. तर ह्यांची लिहिलेली ही कविता आपण ही जी आता रिसाईट केली, ही तुम्ही पण माझ्या बरोबर अशीच रिसाईट करा परतचे. आता आपण ह्याचं जे आहे पाहू की मिनिंग काय आहे ह्याचं, या पोयमचं. मिनी अँड विनी म्हणजे मिनी आणि विनी स्लेप्ट इन अ शेल. या शेल मध्ये म्हणजे काय असतं, सी शेल असते समुद्रामध्ये. जर तुम्ही पाहिलं असेल सीप असतो, एक सीप ज्याच्यामध्ये मोती असतात, ठीक आहे ना, शिंपलं ज्याला आपण म्हणतो. तर समुद्रात जे शिंपलं असतं त्याच्यामध्ये या झोपल्या आहेत. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. मिनी अँड विनी, मिनी आणि विनी या एक शेल मध्ये, एक शिंपल्यामध्ये झोपल्या. स्लीप लिटिल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. स्लीप लिटिल लेडीज, लिटिल लेडीज म्हटल्या बरं. लेडीज आपण तसा कोणाकरता म्हणतो, बायकांकरता म्हणतो, मोठ्या बायका ज्या असतात ना त्यांच्याकरता म्हणतो. पण इथे काय म्हटलंय, लिटिल लेडीज म्हणजे लहान बायका, म्हणजे आपण पोरी म्हणू शकतो. तर झोपा लहान पोरींनो, अँड दे स्लेप्ट वेल. पहा, या मुली पण मोठ्या होऊन बायकाच बनणार आहेत आणि म्हणूनच त्यांना असं म्हटलं जात आहे की लिटिल लेडीज. अजून या छोट्या आहेत म्हणून या लिटिल लेडीज आहेत. तर अँड दे स्लेप्ट वेल असं यांनी म्हटलं की झोपा लहान पोरींनो, लहान बायकांनो, अँड दे स्लेप्ट वेल आणि त्या छान झोपून गेल्या. पिंक वॉज द शेल विदिन. आता या ज्याच्यात झोपल्या शेल मध्ये, सी शेल जो होता, हे पाहिजे तुम्हाला दिसत असेल पिक्चर मध्ये. तर तो जो सीप होता, ते जे शिंपलं होतं ते कसं होतं, आतून पिंक कलरचं होतं, म्हणजे आतून गुलाबी रंगाचं होतं. हे पहा तुम्हाला दिसतंय, आतून गुलाबी रंगाचं आहे. सो पिंक वॉज द शेल विदिन. विदिन म्हणजे काय, आतून, ठीक आहे. आतल्या आत ते गुलाबी रंगाचं होतं. सिल्वर विदाऊट. विदाऊट म्हणजे बाहेरचं, ठीक आहे. इथे या विदाऊटचा अर्थ आहे बाहेरचा जो पार्ट होता तो रुपेरी होता. सिल्वर कलर काय असतो, जर तुम्ही चांदी पाहिली असेल, चांदीचे कानातले वगैरे, तर त्याचा काय रंग असतो, त्याला सिल्वर म्हणतात, ठीक आहे, सिल्वर कलर. तर सिल्वर विदाऊट म्हणजे रुपेरी जो रंग होता तो बाहेर नाही. पिंक वॉज द शेल विदिन, सिल्वर विदाऊट म्हणजे आतून गुलाबी, बाहेरून रुपेरी, बाहेरून सिल्वर. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. आता हे पहा, हे शेल जे आहे हे कशात असतं, हे शेल सी म्हणजे समुद्रात असतं. आणि समुद्रामध्ये काय होतं, लाटा लाटा येतात ना, एकावर एक एकावर एक, आणि आवाजा होतात. आता त्याच्या आवाजा होतात त्याच्याच करता म्हटलं जात आहे की साऊंड्स ऑफ द ग्रेट सी. ज्या समुद्राच्या, ज्या महान समुद्राच्या ज्या आवाजा आहेत, वंडर्ड अबाउट म्हणजे की त्या चारीकडे फिरतात. त्या आवाजा समुद्राच्या चारीकडे फिरतात. वंडर्ड म्हणजे इकडे तिकडे फिरणं, घुमणं. स्लीप लिटिल लेडीज, परत म्हणतात ते काय, स्लीप लिटिल लेडीज, झोपून जा लहान पोरींनो. वेक नॉट सून. वेक म्हणजे काय असतं, उठणं. तर
लवकर उठू नका. सून म्हणजे काय? लवकर. द स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून म्हणजे झोपा लहान पोरींनो आणि लवकर उठू नका. इको ऑन इको डायस टू द मून. इको काय असतं? तुम्ही जर कोणत्या मोठ्या डोंगरावरती जा, कुठे जा आणि तिथे सपोज तुम्ही आवाज लावा, कोणची पण आवाज बोला, जोराने बोलायची, तर काय होईल? की आवाज जाईल आणि तीच आवाज परतून येते. तुम्ही अच्छा हे नाही जरी केलं, कोणचा रिकामा कमरा आहे है ना, आणि रिकामा कमऱ्यात आपण तिथे काहीच ठेवलं नाहीये सामान आणि आपण बोलू ना, जोराने बोलू तर आपली आवाज आपल्याला परत येईल. त्यालाच म्हणतात इको. ठीक आहे ना. ह्याच्यात जे आहे ते एच जो आहे हा सायलेंट असतो, इको म्हणतात त्याला. तर इको ऑन इको डाईज टू द मून. तर ह्या ज्या समुद्राच्या ज्या आवाज आहेत, त्या कोणत्याही आवाज आहेत त्या इको होतात, म्हणजे त्या दूर दूरपर्यंत जातात, इतक्या दूरपर्यंत जातात की त्या मून पर्यंत, चंद्रापर्यंत चालल्या जातात. पण इतक्या दूर जाताना काय होऊन जातं की डाईज टू द मून, म्हणजे की या आवाजा तिथे जाता जाता मरून जातात, म्हणजे की तिथे जाता जाता या आवाजा एकदम कमी होऊन जातात. या ज्या आवाजा समुद्राच्या आहेत त्या आकाशापर्यंत आणि चंद्रापर्यंत जाता जाता एकदम हळू होऊन जातात, खूप कमी, नाहीशा होऊन जातात एकदम. टू ब्राईट स्टार्स पीप्ड इनटू द शेल. आता काय म्हणतात ते की दोन जे आहे खूप ब्राईट म्हणजे उजळे जे स्टार्स आहेत, सितारे आहेत, तारे आहेत, जे दोन खूप उजळे सितारे आहेत जे पीप्ड इनटू द शेल. पीप्डचा अर्थ काय झाला? झाकलेलं, झाकतात ना जे, की आपण असं कुठेतरी सपोज कोणता कमरा लागलेला आहे, ठीक आहे, आणि तुम्ही तिथे पाहणं चाहता, तर काय करायला? हलकसं दार उघडाले आणि त्यानंतर काय करायले? असं झाकून बघाले की काय, तर तिला म्हणतात पीप्ड. ठीक आहे ना, एकदम चुपचाप. तर टू ब्राईट स्टार्स पीप्ड इनटू द शेल. पीप्ड म्हणजे खूप लवकरशी आणि हळूशे दोन स्टार्स जे होते, तारे जे होते, त्यांनी या शेलच्या आत, जिथे या मुली झोपलेल्या आहेत, मिनी आणि विनी, तिथे त्यांनी असं पीप करून पाहिलं, म्हणजे झाकून पाहिलं त्यांनी. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल. आणि तिथे ते लोक काय सोचत होते? मग पाहून येऊन गेले आणि मग ते होते की व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. या मुली ज्या लहान लहानशा झोपल्या आहेत, या कसला स्वप्न बघत असतील? ड्रीमिंग म्हणजे काय? ड्रीम म्हणजे स्वप्न. तर ते काय स्वप्न बघत असतील ते लहान पोरी? हू कॅन टेल, हे कोण सांगू शकतं? टेल म्हणजे काय? सांगणं. तर जेव्हा ते ताऱ्यांनी झाकून तिच्यात पाहिलं चुपकेशे, तर त्यांनी सोचलं की हे मुली जे आहे काय स्वप्न पाहतात, हे कोण सांगू शकतं? स्टार्टेड ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉफ्ट. आणि मग अचानक से काय झालं की एक ग्रीन लिनेट, स्टार्टेड म्हणजे काय? उडलं. काय उडलं? ग्रीन लिनेट. एक हिरव्या रंगाचं लिनेट म्हणजे काय? सुंदरसं गाणं म्हणणारं पक्षी. ठीक आहे ना, एक गाणं म्हणणारं लहानसं पक्षी. तर जे एक लहानसं पक्षी होतं हिरव्या रंगाचं, ते उडलं गाणं म्हणणारं आउट ऑफ द क्रॉफ्ट. कुठून उडलं? ते जे आहे क्रॉफ्ट मधनं उडलं. तर तो जो लहानसा पक्षी होता, जो गाणं म्हणणारा छोटासा पक्षी होता, तो उडला अचानक से. आणि तो क्रॉफ्ट म्हणजे एक लहानसं जे शेत असतं, ठीक आहे, छोटासा शेत असतो त्याला म्हणतात. तर तिथून ना तो उडला. वेक लिटिल लेडीज द सन इज अलॉफ्ट. तर काय म्हणतात की ज्या लहान मुली आहेत ज्या, त्यांना काय म्हणतात? आता वेक म्हणजे जागून जा. आतापर्यंत काय म्हणते की स्लीप लिटिल लेडीज, आणि आता इथे काय झालं? वेक लिटिल लेडीज, की आता उठून जा लहान पोरींनो, लहान मुलींनो. द सन इज अलॉफ्ट, की जो सूर्य आहे तो वरती येऊन गेला आहे. आता हे लास्ट स्टेंजामध्ये तुम्ही हे समजा की जो लहान पक्षी आहे तो उडतोय, उडला म्हणजे अचानक से, आणि कुठून उडला? शेतातनं उडलाय. तर शेतातनं पक्षी केव्हा उडण्याची सुरुवात करतात? जेव्हा सकाळ होते. तेच म्हणजे त्याचं ते सिम्बॉलिक आहे की पक्षी उडू लागला म्हणजे की आता सकाळ झाली. तर म्हणून म्हटलं जातंय की उठा लहान पोरींनो, उठून जा. द सन इज अलॉफ्ट. तर ते जे सूर्य आहे ते बाहेर निघून आलंय, ते वरती येऊन गेले आपल्या डोक्यावर, तर आता उठून जा. तर अशा प्रकारे ही किती सुंदरशी ही ललाबाय होती, म्हणजे की एक अंगाई होती जी की दोन लहान मुलींकरता म्हटली गेली. आणि ह्याच्यात सांगितलं गेलं, दर ह्याच्यात पॅराग्राफ मध्ये काय सांगतात की त्यांना झोपायला म्हणतात की झोपून जा, झोपून जा. आणि त्यांचं शेल कसं किती सुंदर, आतून पिंक कलरचं आहे, बाहेरून सिल्वर कलरचं आहे. मग ज्या समुद्राच्या आवाज आहे त्यांचं किती सजीव चित्रण केलं गेलंय. अशाच प्रकारे ही पोयम खूप सुंदर आहे.
ह्याच्यात तुम्ही आता जर रायमिंग वर्ड्स बघाले तर रायमिंग वर्ड्स काय असतील त्याच्यात पहा, विनी, शेल, लेडीज, वेल. तर ह्याच्यात सेकंड आणि फोर्थ लाईन ही रायमिंग आहे, शेल आणि वेल. अशाच प्रकारे इकडे बघा, विदिन, विदाउट, सी, अबाउट. तर विदिन आणि सी तर नाही मिळते, विदाउट आणि अबाउट हे काय आहे, हे रायमिंग वर्ड्स झाले. आणि अशाच प्रकारे इकडे बघा, लेडीज, सून, इको, मून. तर सून आणि मून. तर प्रत्येक स्टेंजामध्ये अशा प्रकारे आपण बघतोय की सेकंड आणि फोर्थ लाईन जी आहे ती काय आहे, रायमिंग आहे. अशाच प्रकारे इकडे बघा, शेल, टेल आणि क्रॉफ्ट, अलॉफ्ट. तर हे जे आहे आपण रायमिंग वर्ड्स बघितले. आता आपण एकदा ह्याची एक्सरसाइज मध्ये पार्ट बघूया. तर बघा, आपण हे जे पॉइंटर्स आहेत त्याच्यातही हाच प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2. फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधनं आपल्याला काय करायचंय, जे रायमिंग वर्ड्स आहेत, ठीक आहे ना, त्यांना पाहायचं आहे. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे ते वर्ड परत एकदा बघूया. शेल, वेल, विदाउट, अबाउट, सून, मून, शेल, टेल, क्रॉफ्ट, अलॉफ्ट. ठीक आहे, तर हे सगळे काय झाले, आपले रायमिंग वर्ड झाले. थर्ड क्वेश्चन आहे तुमचा, फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. पोएम मधनं आपल्याला कोणते तरी वर्ड्स कॉपी करायचे आहेत. कोणते आहेत ते? पहिले आहे वर्ड्स दॅट बिगिन विथ एस. एस या अक्षरामधनं, या अल्फाबेट मधनं सुरू होणारे जितकेही शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर एस पासून सुरू होणारे पहा, खूप सारे शब्द आहेत पोएम मध्ये. स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड्स, सी, सून, स्टार्स, स्टार्टेड, सन. मी एकदा परत बोलते, तुम्ही नीट प्रकारे ऐका आणि आता माझ्या बरोबर बोला. स्लेप्ट, शेल, स्लीप, सिल्वर, साऊंड्स, सी, सून, स्टार्स, स्टार्टेड, सन. तर एस हा जो अल्फाबेट आहे ह्याचा कितीदा रिपीट झालंय हे आपण बघू शकतो. नेक्स्ट आहे 3 पेअर्स ऑफ अपोजिट्स. ठीक आहे, पोयम मधनं आपल्याला 3 पेअर्स ऑफ अपोजिट्स करायचे, काढायचे आहेत. तर कोणकोणचे होतील? इन, आउट. इन आउटचा अर्थ काय असतं? इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. विदिन, विदाउट. विदिन म्हणजे तेच की कोणत्या गोष्टीच्या आत असेल ते, आतल्या आत. आणि विदाउट म्हणजे त्याच्याशिवाय. स्लीप आणि वेक. स्लीप म्हणजे झोपायला म्हणतात आणि वेक म्हणजे जागायला म्हणतात. तर हे 3 पेअर झाले अपोजिट्सचे पोयम मधनं. नेक्स्ट आहे वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल. आता जसं आता आपण बघितलं की एस पासून स्टार्ट होणारे शब्द होते, बरं. वर्ड्स दॅट बिगिन विथ एस. ठीक आहे, की जे शब्द एस पासून स्टार्ट होतात, पहिला अक्षर एस असो. पण ह्याच्यात काय लिहिलंय? वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल. तर ह्याच्यात काय फरक आहे की कोणताही वर्ड असो पण त्याच्यात एल अक्षर असला पाहिजे. तो पहिले असो, नंतर असो, मध्ये असो, त्याच्याने काही फरक पडत नाही. तर बघा आता, स्लेप्ट ह्याच्यामध्ये आलं एल, शेल मध्ये एल आलं, स्लीप एल आलं, लिटिल मध्ये पण एल, लेडीज, वेल, सिल्वर, टेल, अलॉफ्ट. तर या सगळ्यांमध्ये एल हा जो वर्ड आहे, हा जो अल्फाबेट आहे, हा येतोय. पहा, इकडे एल आलं, इथे डबल एल, इथे एल, परत इथे डबल एल आहे, 2 एल आहेत, इथे एल आहे. तर अशा प्रकारे हर जो शब्द आहे प्रत्येक शब्दामध्ये एल हा अल्फाबेट आपल्याला दिसू शकतो. लास्ट आहे 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. असे 4 गोष्टी लिहायच्या आहेत जे की आपल्याला आकाशात दिसतात. आकाशात आता काय काय दिसतं बघा. मून म्हणजे चंद्रमा दिसतो आपल्याला. स्टार्स दिसतात म्हणजे की तारे दिसतात आपल्याला. आणि लिनेट तुम्हाला सांगितलं होतं एक पक्षीचं नाव आहे, तर पक्षी असतो आकाशामध्ये. आणि असंच सन. तर हे 4 गोष्टी आपल्याला नेहमी आकाशात दिसतात. मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. काय म्हणतात हे? मिनी आणि विनी जे आहे त्या शेल मध्ये छान झोपल्या होत्या, सीप मध्ये. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. तर काय तुम्ही अनेक अशा जागा शोधू शकता जिथे त्या नीट प्रकारे, आरामाने आणि सेफली, ठीक आहे ना, सुरक्षित प्रकारे झोपू शकेल. तर अशा कोणत्या जागा असू शकतात जिथे लहान पोरी झोपू शकेल? देअर मदर्स लॅप्स म्हणजे आईच्या मांडीवरती. सगळ्यात सेफ जागा तर तीच असते, आईची मांडी. त्याच्यानंतर होम म्हणजे आपल्या घरी, आपल्या कमऱ्यात झोपू शकतात. आणि असंच क्रॅडल. क्रॅडल म्हणजे काय असतो? झुला.
तर ते लहान पोरी आहेत तर त्या झुल्यावरती पण आरामाने झोपू शकतात. तर या 3 जागा आहेत जिथे त्या आरामाने झोपू शकतात. तर आज आपण खूप सुंदरशी अशी एक अंगाई वाचली जी इंग्लिशमध्ये होती. तुम्ही मराठीत तर तुम्हाला अंगाई येतच असेल, तुमच्या आईनी ऐकवली असेल किंवा तुम्ही फिल्मी अंगाई पण ऐकल्या असतील. पण आज आपण इंग्लिशचं ललाबाय ज्याला म्हणतात. अंगाईला इंग्लिशमध्ये ललाबाय म्हणतात. ही पण एक नवीन वस्तू तुम्हाला आज कळली. त्याच्याशिवाय किती नवीन नवीन शब्द तुम्हाला कळले आज. एक नवीन पक्षी लिनेट त्याचं तुम्हाला कळलं. त्याशिवाय आपण पाहिलं अपोजिट्स बघितले आणि किती छान छान काही ह्याचे जे रायमिंग वर्ड सगळं व्यवस्थित बघितलं. तर अशा प्रकारे आजचा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.